गुढीपाडव्यानिमित्त विशेष ऑफर 75% डिस्काउंट अभ्यास लक्ष ॲपवरील सर्व कोर्सेस व टेस्ट सिरीज वरती. पण कोड गुढी. विविध बॅचेस उपलब्ध. बायोलॉजी, एकलव्य बॅच, गट क साठी रेकॉर्डेड बॅच, NCERT ची जी बॅच आहे ही सुद्धा उपलब्ध झालेली आहे. राज्यसेवा 2025 साठीची बॅच, बुद्धिमत्ता, गणित सगळ्यांसाठी बॅचेस या उपलब्ध आहेत. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं MPSC लक्ष युट्यूब चॅनल वरती. आणि सगळ्यांना सर्वप्रथम मराठी नववर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आपण तयारी करतोय येणाऱ्या राज्यसेवा कंबाईंड या परीक्षांची, आणि ही जी आपली एकलव्य सिरीज आहे यामध्ये कंबाईंड गट क च्या पूर्व परीक्षेची तयारी आपण करतोय. येणार हे जे नवीन वर्ष आहे हे तुम्हाला आयुष्यामध्ये पोस्टचं यश घेऊन येऊ आणि आयुष्यामध्ये एक नवीन सूर्य उदय हा या नवीन वर्षासह व्हावा. तर पाडव्याचा हा दिवस. आणि आज आपण इथे या क्लासमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी आणि आज विशेष म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरचे सुद्धा PYQ आपण समजून घेणार आहोत. तर तुम्ही या क्लासमध्ये शेवटपर्यंत आमच्यासह जुळून राहा. अभ्यास लक्ष ऍपला अजूनपर्यंत डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा, आणि ऍपवरनं डॉक्टर प्रीत राऊत मॅडम यांचं सामान्य विज्ञानचं पुस्तक हे मी ऑर्डर करू शकता. घरपोच पुस्तक तुम्हाला मिळेल. विशेष डिस्काउंट सह पुस्तक उपलब्ध आहे. अतिशय उपयुक्त असं पुस्तक. ज्यांनी ज्यांनी पुस्तक घेतलंय खूप चांगला फीडबॅक विद्यार्थ्यांचा आहे. भरपूर डिमांड पुस्तकाला आहे आणि डिस्काउंट मध्ये तुम्हाला आपल्या अभ्यास लक्ष ऍप वरती हे पुस्तक मिळणार आहे. आज गुढीपाडव्याचा दिवस असल्यामुळे 75% डिस्काउंट तुम्हाला बॅचेस वरती उपलब्ध आहे. लवकरात लवकर जी तुम्हाला हवी असेल ती बॅच जॉईन करा. ही कंबाईंडची आपली सगळ्यात पॉप्युलर असलेली बॅच, त्यामध्ये 2025च्या कंबाईंड परीक्षांची कंप्लीट तयारी तुमची आपण करून घेणार आहोत. तर हा प्रश्न आपण होमवर्क मध्ये ठेवला होता मागच्या सेशन मध्ये. प्रश्न समजून घेऊया नेमका काय. भारतात थरू जमाती कुठे राहते? थरचं वाळवंट, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा तराईचा भाग की झारखंड? बघा, आदिवासींचा वास्तव्य, कुठल्या आदिवासी जमाती कुठे वास्तव्य करतात, महाराष्ट्राबद्दल सुद्धा बरेच प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात. भारताच्या भूगोलामधला सुद्धा हा महत्वाचा प्रश्न आहे. तर थरू जमाती जी आहे ही भारतामध्ये उत्तर प्रदेशचा जो तराईचा प्रदेश आहे त्या भागामध्ये, तराईचा प्रदेश म्हणजे डोंगर उताराचा जो भाग आहे, जो दलदलयुक्त जो भाग आहे, या भागामध्ये राहतात. आता या भागामध्ये जे आहेत जंगलात राहणारे आहेत, शेती जरा थोड्या कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि ही जी आहे थरू यांची बोली जी आहे ती इंडो आर्यन उपसमूहाची भाषा आहे. तराईचा प्रदेश गंगा नदीचा प्रदेश आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे मैदान जी आहेत, इथली जे मैदान आहे गंगा नदीचं म्हणजे हिमालयाच्या पायथ्याचं मैदान, या ठिकाणी प्रामुख्याने दलदलयुक्त प्रदेश आणि घनदाट जंगल जे आहे ते आढळून येतात. बघा, प्रामुख्याने जर आपण उत्तर भारताचा प्रदेश बघितला तर भाबर, तराई, भांगर, खादर ही 4 प्रमुख मैदान आहेत. आणि यांच्याबद्दल प्रश्न, यांचा क्रम जो आहे तो विचारला जातो. तर तुम्ही सुद्धा जे आहे, मी आपल्या भूगोलाच्या क्लासमध्ये आणि आधीच्या MCQच्या क्लासेसमध्ये बरेच वेळा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. खादर काय आहे, भांगर काय आहे, भाबर काय आहे, तराईचा प्रदेश काय आहे, कुठला जुना गाळ आहे, कुठला नवीन गाळ आहे, कुठला जो गाळ आहे हा खडकाळ गाळ आहे, या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती असणं. ठीक आहे. तराईचा प्रदेश जसं बांगलादेशमध्ये जर आपण बघितलं तर ड्युअर्स म्हणून तिथे ओळखला जातो. बघा, ही पण एक नवीन इन्फॉर्मेशन. बांगलादेशमध्ये ड्युअर्स प्रदेश म्हणून सुद्धा ओळखला जातो. गंगा नदी ही भारतातली अतिशय महत्वाची नदी, हिमालयीन नद्यांमध्ये हिमालयांमध्ये उगम पावणारी नदी. आणि भारतातला सर्वात मोठा प्रदेश जो आहे हा गंगा नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे ना. दुसरी जी महत्वाची नदी आहे ती म्हणजे गोदावरी नदी. दुसरा जो क्रमांक येतो तो गोदावरीचा. पण गंगा जी आहे ही सर्वात महत्वाची नदी. आणि तुम्हाला आता माहिती आहे गंगा नदीचं गंगा नदीच्या प्रयागराज वरती जे आहे यावर्षी कुंभमेळा जो आहे पार पडला होता, जो की 144 वर्षांनंतर आलेला कुंभमेळा होता. मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मार्केटिंग करण्यात आलं होतं.
कोट्यावधी लोकांनी जे आहे तिथे संगमामध्ये जे आहे प्रयागराजला जे आहे काय केलेलं स्नान केलेलं, त्याबद्दल सुद्धा यावेळी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्या समोर आलेला आहे सामान्य विज्ञानचा प्रश्न, सायन्स. आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ना तुम्हाला ग्रुप्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये दिसतात. एक 2-3 वर्षापूर्वीचा पेपर जर तुम्ही बघितला असेल तर गट क मध्ये सायन्स जे अतिशय कठीण, थोडा आतमधलं विचारण्यात आलं होतं. बेसिक प्रश्न पण थोडे आतमधून होते. तो आम्ल रिकामी जागा, लिटमस रिकामी जागा करतो. ते आपल्याला माहित आहे लिटमस टेस्ट जी आहे ही केली जाते. लिटमस टेस्ट. लिटमस पेपर जो आहे हा कशापासून बनतो रे? पण आपल्या आधीच्या एका क्लासमध्ये घेतलंय. ते दगडफूल ज्याला आपण म्हणतो. लायकेन्स जे आहेत या लायकेन्स पासून जे आहेत लिटमस पेपर बनतात. तो ऍसिडचं टेस्ट करायचं असेल किंवा अल्कलीज टेस्ट करायचे असतील तर त्यावेळी लिटमस टेस्ट केली जाते. मग काय, लाल लिटमस निळा होतो, हिरवा लिटमस पिवळा होतो, निळा लिटमस लाल होतो की येलो लिटमस. इथे जे येणार आहे रिकामी जागा लिटमस टर्न्स ऍसिड. ऍसिड मध्ये निळा लिटमस जो आहे ऍसिड मध्ये जेव्हा असा प्रकारे बुडवला जाणार, निळा लिटमस बघा तो लाल रंगामध्ये रूपांतरित होतो. लिटमस पेपर जो आहे आपण बरेचसे एक्सपेरिमेंट 9वी 10वी मध्ये जे केले असतील, लिटमस टेस्ट जे 9वी 10वी मध्येच आपण बघितलेलं आहे. आम्ल निळ लिटमस लाल करतं. आम्ल याचा एक रेणू किंवा आहे प्रोटॉन डोनेट करतो आणि पर्यायाने जो आहे तो काय करतो, प्रोटॉन डोनेशनचं काम करतो. इलेक्ट्रॉन जोडीसह सहसंयोजक बंध तयार करतं. लिटमस कशापासून बनलेले असतात? लायकेन्स पासून. आताच तुम्हाला मी बोललो लायकेन जे आहेत पर्यावरणाचे सूचक आहेत. हे लायकेन्स पासून बनवलेलं रंगद्रव्य जे आहे हे लाल आणि अल्कधर्मी द्रावणामध्ये मिळवतं. आम्ल बेस इंडिकेटर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आम्ल आणि बेस इंडिकेटर. बेस इंडिकेटर म्हणजे इंडिकेटर काय करतं, एखाद्या गोष्टीची टेस्ट करण्यासाठी जे इंडिकेटर वापरलं जातं. जसं स्टार्च असेल तर स्टार्च वरती जे तुम्हाला माहित असेल आयोडीनची टेस्ट केल्या जाते स्टार्च साठी, एखाद्या पदार्थामध्ये स्टार्च आहे अथवा नाही. तर लिटमस पेपर जो आहे हा आम्ल आणि बेस म्हणजे आम्ल आणि अल्कली अल्कली जे आहेत त्यांना चेक करण्यासाठी वापरला जातो. गॉट इट? बघा अशा प्रकारे बेसिक कॉन्सेप्ट पासून जे सर्व बाबी आपण कव्हर करतो. हे जे प्रीती मॅडमचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे ना, हे सुद्धा जे मला अतिशय उपयोगी पडणारं पुस्तक आहे. त्यामध्ये संपूर्ण विज्ञानाचे बेसिक कॉन्सेप्ट. आता तुम्ही जर ग्रुप बी ची परीक्षा दिली असेल तर ग्रुप बी च्या 15 प्रश्नांपैकी 13 प्रश्न जे आहे प्रीती मॅडमच्या पुस्तकामधनं तसेच्या तसे उतरले होते. आणि 2 प्रश्न सुद्धा जे होते ते प्रश्न सुद्धा प्रीती मॅडमनी त्यांच्या क्लासेसमध्ये एमसीक्यू सिरीज मध्ये जे आहेत घेतले होते. आपल्याच क्लासमधनं जे आपल्या क्लासमध्ये घेतलेले हे 3 प्रश्न तर 2 दिवसापूर्वी घेतलेल्या क्लासमधनं जसेच्या तसे उतरले होते. तर हे इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. खालीलपैकी कोणता देश युरेनियम उत्पादनामध्ये आघाडीवरती आहे? युरेनियम. काय उपयोग आहे रे युरेनियमचा? बरं तुम्ही सुद्धा जे आहे ना क्लास ऐकताय, रेकॉर्डेड जरी सेशन असलं तरी कमेंट मध्ये उत्तर द्या ना. उत्तर दिल्यामुळे काय होतं, आपल्याला थोडी प्रॅक्टिस होते, आपला कॉन्फिडन्स बिल्टअप होतो. सगळ्यांनी ही बाब जी आहे ही फॉलो करायची. फॉलो करत चला. खालीलपैकी कोणता देश युरेनियम उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? युरेनियम इज अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. प्रामुख्याने युरेनियमचा उपयोग कुठे केला जातो? ऍटॉमिक पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट ज्याला म्हटलं जातं, त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये केला जातो. ऍटम बॉम्ब मध्ये सुद्धा केला जातो. तो ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कझाकस्तान की रशिया? आता भारतावरती जे आहे, भारताला जे युरेनियम मिळण्यासाठी जरा थोडा त्रास होता मधल्या कालावधीमध्ये. तो कझाकस्तान जे आहे, कझाकस्तान मधून सगळ्यात जास्त युरेनियमचं उत्पादन होतं. कझाकस्तान खाणींमधून सर्वात जास्त युरेनियमचे उत्पादन होतं. 2019 मध्ये 42% जागतिक पुरवठा कुठनं झाला? कझाकस्तान मध्ये.
त्यानंतर दुसरा क्रमांक कॅनडाचा, तर तिसरा क्रमांक जो आहे तो ऑस्ट्रेलियाचा. ते कझाकस्तान जर तुम्ही बघितलं 42%, कॅनडा 13%, 12%, ऑस्ट्रेलिया ते जवळपास बघा 50% पेक्षा जास्त उत्पादन जे आहे या 3 देशांमधलं. खाणींमधून मिळणाऱ्या युरेनियमच्या जगातील 2/3 पेक्षा जास्त उत्पादन कझाकस्तान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधनं होतं. हे कझाकस्तानचं जे उत्पादन आहे, इन सिटू लिचिंग पद्धत जी वापरली तिला काय म्हटलं जातं, इन सिटू लिचिंग. त्याद्वारे जे आहे युरेनियमचं उत्पन्न होतं. आता मला कमेंट मध्ये टाकायचंय, युरेनियम जो आहे या युरेनियमचा ऍटॉमिक नंबर काय आहे. लॅन्थेनाइड आणि ऍक्टेनाइड जे आहेत पिरियडिक टेबल मध्ये, त्याच्यानंतर युरेनियम नंतर असणारे जे सगळे मूलद्रव्य आहेत तेव्हा त्यांना ट्रान्स युरेनियम असं म्हटलं जातं. आपण त्याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे. आपल्या सायन्सच्या बॅच मध्ये पण त्याबद्दल क्लास आहे. आणि जर तुम्हाला कम्प्लीट रिव्हिजन करायची असेल तर कम्प्लीट रिव्हिजन जी आहे आपण ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीची जी आहे ती करून घेतली आहे आपल्या क्लासमधनं. बघा, तो दिस इज अ कझाकस्तान. चीनच्या उत्तरेला असलेला जो देश आहे कझाकिस्तान, उझबेकिस्तान, आणि हा जो चीन आहे त्या उत्तरेकडे असलेला कझाकस्तानचा. ही जी विजेता बॅच आहे ना, बरं मला याबद्दल थोडस तुम्हाला सांगायचं चालू झालेलं आहे. यामध्ये अंकगणित सध्या लाईव्ह चालू आहे. अंकगणित जे आहे तुम्हाला पूर्व, मुख्य आणि टेस्ट सिरीज सगळं काही या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे एकाच बॅच मध्ये. शिवाय या बॅच सोबत जर तुम्ही पुस्तक जर ऑर्डर केलं तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मध्ये पुस्तक. आता याच्यामध्ये जी 3,990 रुपये प्राइस दिसते तर ही प्राइस मला द्यायची नाहीये. जो आपला आज गुढीपाडव्यानिमित्त ऑफर चालू आहे, हा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर 75% डिस्काउंट. पण एक बाब लक्षात घ्या, कुपन्स आर लिमिटेड. ऍडिशनल कुपन्स मी मागितलेले आहेत पण अजून अवेलेबल झालेले नाहीत. पण लिमिटेड आहेत. त्यापैकी बऱ्याच तुमच्या मित्रांनी जे या बॅचला जॉईन केलेलं आहे ते साधारणपणे 900 समथिंग रुपयामध्ये जे आहे तुम्हाला बॅच उपलब्ध होते. पूर्ण पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी कंबाईनची लाईव्ह स्वरूपामधली बॅच आहे. वेळ घालवू नका, तुमच्या तयारीवरती फोकस करा. लक्ष आपल्याला द्यायचं आहे तयारीवरती. आम्ही तुमच्या सोबत आहोत. या बॅचला जे आहे तुम्ही जॉईन करा. ही एक चांगली बॅच जी आहे आपल्या मध्ये आलेली आहे. त्याच्यावरती सगळ्याच बॅचेस मध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे. ही बॅच जी आहे स्पेसिफिकली 2025 साठीची जी आहे वन ऑफ द बेस्ट बॅच तिला जे आहे तुम्ही ही विजेता बॅच आहे. काही माहिती हवी असल्यास हा जो टेलिफोन क्रमांक आहे 84688507 त्यावरती संपर्क. संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींची अक्षरशः सत्ता खालीलपैकी कोणती नाही. अध्यादेश जारी करणे, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, संसदेच्या सभागृहांना संदेश पाठवणे, क्षमा करणे. माफीचा अधिकार, अध्यादेश, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, संसदेच्या सभागृहांना. तर ऑप्शन नंबर सी जे आहे, घटनेच्या कलम 86 मध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती संसदेच्या सभागृहांना प्रलंबित विधेयकांशी संबंधित किंवा अन्यथा संदेश पाठवू शकतात. पण पाठवू शकतात. ऍक्च्युली जे अध्यादेश हा त्यांचाच अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला जे आहे ते मागवू शकतात. क्षमा करण्याचा जो अधिकार आहे हा त्यांना देण्यात आलेला अधिकार आहे. ओके, चलो. केंद्र सरकार व राज्य सरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, प्रकल्प किंवा इतर स्थिर मालमत्तेची विक्री किंवा लिक्विडेशन केलं जातं त्याला रिकामी जागा काय? अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन, कॅपिटलायझेशन, डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक किंवा प्रायव्हेटायझेशन किंवा खासगीकरण. आता बघा, जसं आपल्याला माहिती आहे सेल ही जी आहे भारतीय
कंपनी आहे, भारत सरकारची कंपनी आहे, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, किंवा ज्याला आपण म्हटलं इंडियन रेल्वेज. हा इंडियन रेल्वेजचा जो आहे पूर्णपणे उपक्रम कोणाचा आहे, याच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणाच्या आहेत, भारत सरकारच्या आहेत. किंवा एखादा उद्योग जर आपण बघितला भारत सरकारच्या अंतर्गत असलेला, तेल झालं, भेल झालं ना, इंडियन ऑइल वगैरे सारखे जे आहेत, हे सगळे जे भारत सरकारच्या अंतर्गतचे. LIC झालं, हे सुद्धा भारत सरकारच्या अंतर्गत. आता काय झालं, गव्हर्नमेंटला जे आहे विकास कामं करण्यासाठी कॅश पैशाची गरज आहे. आता काय केलंय गव्हर्नमेंटनी, सेलमध्ये पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये अम, कारखाने त्यांचे बनवण्यासाठी, तिथल्या एक व्यक्तीच्या पगारासाठी, सगळं काही जे आहे ते काम गव्हर्नमेंट करतं. आता इथला जो पैसा येतो या कंपनीच्या माध्यमातून येतो, त्यांचं जर काही प्रॉफिट असेल, प्रॉफिट मेकिंग असेल, हे प्रॉफिट जे आहे गव्हर्नमेंट पर्यंत येतं. परंतु गव्हर्नमेंटचा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो आहे या उद्योगांमध्ये अडकलेला आहे. तर गव्हर्नमेंटला वाटतं की आमचा जो आहे, आम्हाला बाकीच्या कामांसाठी जे आहे पैशाची गरज आहे. गव्हर्नमेंट काय करणार, LICचं उदाहरण जर आपण घेतलं तर LICचे गव्हर्नमेंट काय करणार, शेअर विक्रीसाठी काढ, किंवा तेलच्या काही, किंवा इंडियन रेल्वेच्या ज्या काही मालमत्ता असेल, भरपूर सारी जागा जी इंडियन रेल्वेज आहे, ती एखाद्या कंपनीला, अडाणी अंबानी, म्हणजे फॉर उदाहरणार्थ बोलतोय, मग लिटरली घेऊ नका, नाहीतर त्याच्यावरती परत कुठला वादंग होऊ शकतो. कोणाला जर हवी असेल ही मालमत्ता, तर किंवा जमीन जी असेल ही विक्रीसाठी जे आहेत काढतात. आता याच्यामधनं आलेला हा जो आहे सरकारी कंपनी, याच्यामधनं विक्रीसाठी मालमत्ता काढली, तर याच्यामधनं जो आहे पैसा मिळतो, किंवा शेअर जे आहेत हे शेअर गव्हर्नमेंटच्या मालकीचे. ते गव्हर्नमेंटने काय ठरवलं, मला 4% शेअर जे LIC मध्ये विकायचे. मग हे काय करतील, मार्केटमध्ये किंवा त्याची पब्लिक ऑफर आणतील, किंवा कोणी प्रमोटर्स असतील त्यांना विकतील, किंवा मालमत्ता विक्रीसाठी काढेल. हे काय केलं, सरकारची गुंतवणूक या उद्योगधंद्यांमध्ये होती. इन्व्हेस्टमेंट जे उद्योगधंद्यांमध्ये गव्हर्नमेंटने केलं होतं, आता हे काढून टाकलं. ते त्यांनी काय केलं, डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक गव्हर्नमेंट आहे. झालं का, अवमूल्यन म्हणजे काय होतं, डिव्हॅल्युएशन. अवमूल्यन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं होतं. आता रुपया जो आहे तो पूर्णपणे मार्केट व्हॅल्यूवरती, जे आहे मार्केट प्राइस वरती जो आहे डिपेंड आहे. याचं जे आहे गव्हर्नमेंट डिव्हॅल्युएशन करत नाही. चीनच्या युआनचं किंवा चीनचं रेनमिनबी जे आहे तिचं डिव्हॅल्युएशन जे आहे तिथल्या गव्हर्नमेंटने केलं. प्राइस जी आहे कमी झाली. म्हणजे पूर्वी समजा जर 50 युआन मध्ये जर एक किंवा 50 रेनमिनबी मध्ये $1 येत असेल, त्यांनी काय केलं, अवमूल्यन करून याची किंमत 60 केली, $1 60 अवमूल्यन केलं. भारतीय रुपयाचंच अवमूल्यन अशा प्रकारे एक वेळा इंदिरा गांधी ज्यावेळी होत्या प्रधानमंत्री, त्यावेळी करण्यात आलं होतं. बट नाव रुपी इज इव्हॅल्युएशन, किंवा रुपीचं जे इव्हॅल्युएशन आहे हे मार्केट ड्रिव्हन आहे. कॅपिटलायझेशन, भांडवली गुंतवणूक. एखाद्या उद्योगामध्ये जर सरकारच्या माध्यमातून सरकार गुंतवणूक करत असेल, त्याला भांडवी गुंतवणूक असं म्हणतात, भांडवली गुंतवणूक, कॅपिटल. गव्हर्नमेंट तो उद्योगधंदा वाढवण्यासाठी पैसा टाकते, तर इट इज अ कॅपिटलायझेशन. निर्गुंतवणूक ही जी आता आपण बोललो, मालमत्तेची विक्री किंवा लिक्विडेशन. व्हॉट इज प्रायव्हेटायझेशन किंवा खासगीकरण. जसं आता तुम्ही बघताय जॉब्स मध्ये प्रायव्हेटायझेशन प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, हा जो उद्योग आहे किंवा हे जे काम आहे हे कोण करतंय, प्रायव्हेट सेक्टर कंपनी जी आहे, म्हणजे खासगी व्यक्तींच्या माध्यमातून, इट्स नॉट अ पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट होत आहे. जसं आता काय होतं, एअर इंडिया होती, तुम्हाला सगळ्यांना आयडिया असेल. एअर इंडियाचं काय झालं, एअर इंडिया वॉज अक्वायर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. टाटांकडे होती, त्यांनी काय केलं होतं, एअर इंडिया जी आहे तिचं नॅशनलायझेशन केलं. एअर इंडिया जी कोणाची कंपनी झाली, मग भारत सरकारची कंपनी झालेली होती. परंतु आता भारत सरकारला जे हे परवडण्यासारखी राहील नाही, याचं कामकाज जे परवडत नाही. भारत सरकारने काय केलं रे, एअर इंडिया आम्हाला परवडत नाही का, चला याची विक्री करा. कोणाकडे दिलं, मॅनेजमेंट, सगळ्या मालमत्ता कोणाला, टाटा एअरलाइन्सला जे आहे ट्रान्सफर. सो दॅट इज खासगीकरण. तर हे काही जे आहेत हे महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत. खासगीकरण केलं काय, गव्हर्नमेंटला परवडत नव्हतं, गव्हर्नमेंटनी ही मालमत्ता काय केली, किंवा जे इंटेलेक्च्युअल राईट्स होते, सगळे राईट्स जे होते कोणाकडे दिले, प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे दिले. त्याला आपण खासगीकरण किंवा प्रायव्हेटायझेशन असं म्हणू शकतो, है ना.
मी थोडासा लपतो, माझ्या मागे जे आहे ते तुम्हाला दिसेल सगळं. सरकारद्वारे मालमत्तेची विक्री किंवा लिक्विडेशन सामान्यतः केंद्रीय आणि राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, प्रकल्प किंवा इतर स्थिर मालमत्ता यातला निर्गुंतवणूक म्हणतात. सरकारी तिजोरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी, पैसे उभे करण्यासाठी, जसं की नियमित स्रोतांकडून महसुलाची कमतरता भरून काढण्यासाठी निर्गुंतवणूक केल्या जाते. धोरणात्मक निर्गुंतवणूक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची मालकी आणि नियंत्रण काही अन्य घटकांकडे हस्तांतरित करणे. जसं आपण एअर इंडियाचं उदाहरण घेतलं. साध्या निर्गुंतवणुकीच्या विपरीत धोरणात्मक विक्री म्हणजेच खाजगीकरण. त्याचं काय करणं, पूर्ण जे विपरीत धोरणात्मक विक्री केली त्याला खाजगीकरण म्हटलं जातं. निर्गुंतवणूक आयोगाने धोरणात्मक विक्रीची व्याख्या सरकारच्या महत्वपूर्ण भागाची विक्री म्हणून केलेली आहे. आता हे जे आहे, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील एंटरप्राइजेसचे 50% पर्यंतचे शेअर होल्डिंग किंवा व्यवस्थापन नियंत्रणाच्या हस्तांतरणासह सक्षम अधिकारी निर्धारित करू शकतील एवढी जास्त टक्केवारी. आता हे जे सगळं काम करतो कोण करतं, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट, यालाच नाव आहे डीपम. हे नाव लक्षात ठेवा, ही जी टर्म आहे मी कशी सांगतो, डीपम, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट. ही जी संस्था आहे ही डिसइन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये, निर्गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सरकारला काय करतं, सरकारला गाईडलाईन देतं आणि त्यासाठी जे विक्री जी आहे ती दीपमच्या माध्यमातूनच होते. सो इट इज अ PSUच त्या पद्धतीने केलं जातं. नेक्स्ट येतोय मी परत. तर तुम्ही जे आहे उत्तर वगैरे जरा थोडे व्यवस्थित टाकत चला. डेली आपण सेशन तुमच्यासाठी घेऊन येतोय, जेणेकरून या परीक्षेपर्यंत 1 जूनचा जो कालावधी आहे तुमच्या कंप्लीट एप्रिल आणि मे जे आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत, या सर्व दिवसांमध्ये तुमच्यासाठी जवळपास हे 60 एक्सेस दिवस जे आहेत कंप्लीट त्यासाठी जे पॅकेज आपण देणार आहोत, तो की तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे तुमच्या कंबाईंड परीक्षे. जे लोक फ्युचरची आहे 2025च्या परीक्षांची तयारी करतायत, मे बी स्टेट सर्व्हिसेस, कंबाईंड, सरळ सेवा, कुठल्याही परीक्षा असू द्या, किंवा त्याही पुढे जे लोक आता जस्ट 12th झालेले आहेत त्यांच्यासाठी तर NCERT ची बॅच किंवा प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला कॉन्सेप्च्युअल NCERT. आता फक्त NCERT म्हणजे काय चॅप्टर मधली लाईन वाचून सांगणार नाहीये, तर रिडिंग बिटवीन द लाईन सुद्धा जे आहे NCERTच्या सिलेबस मध्ये, न्यू सिलेबस जो आहे NEP प्रमाणे जो सिलेबस आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे तो जो सिलेबस आहे त्यातला जो कॉन्टेंट आहे हा कॉन्टेंट अनालाइज करून तुम्हाला जो शिकवला जाणार आहे. ओके, तर ही बॅच सुद्धा जी आहे NCERT बॅच, सध्या इंट्रोडक्टरी प्राइस जी आहे ती खूपच कमी दिलेली आहे, 1990 रुपयामध्ये उपलब्ध आहे. ही प्राइस 15,000 जाणार आहे. इंट्रोडक्टरी प्राइस आहे, त्या प्राइसचा फायदा तुम्ही घ्या. व्हॉट इज द हाईट ऑफ ट्रोपोस्फियर फ्रॉम द सी लेवल, समुद्र सपाटीपासून ट्रोपोस्फियरची उंची किती? किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 5 किलोमीटर, 80 किलोमीटर. ट्रोपोस्फियर जर आपण बघितलं तर साधारणपणे जे आहे 10 किलोमीटर, इथे बघा 0 to 12, 18 किलोमीटर दिलेलं आहे. वातावरणाचा पहिला जो थर आहे त्याला ट्रोपोस्फियर असं म्हटलं जातं. आणि प्रामुख्याने या भागामध्ये जे आहे हवेची हवा जी आहे, घनता जी आहे ती जास्त आहे. साधारणपणे टेम्परेचर जर आपण बघितलं तर 15 ते -56.5 डिग्री सेल्सिअस. समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जाणार तसं तसं तापमान कमतरता. या दोघांच्या वरती जे आहे स्ट्रॅटोस्फियर आहे, ट्रोपोस्फियरच्या वरती स्ट्रॅटोस्फियर, हे तापमान जे आहे जरा वाढत जातं, -15.6 to -2.5 डिग्री सेल्सिअस. आता हा जो भाग आहे ते जे आहे ट्रोपोपॉज, तपस्तब्दी, तपांबरचा जो भाग आहे, सीतांबर तपांबर जे आहे, तर हा जो भाग आहे हे
तपस्तब्दी किंवा ट्रोपोपॉज या एका विशिष्ट पट्ट्यामध्ये जे आहे तापमानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. साधारणपणे स्ट्रॅटोस्फिअर जे आहे 11 ते 50 किलोमीटरच्या दरम्यान, 40 ते 90 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे मिझोस्फिअर, त्याच्यावरती जे आहे थर्मोस्फिअर, आणि बाह्यावरण जे आहे एक्झोस्फिअर जे आहे 800 ते 300 किलोमीटरच्या वरती जे आपल्याला दिसून येते. स्पेसशिप वगैरे जे आहेत सगळ्या जिथे आता ज्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन 416 किलोमीटर उंचीवरती फिरत आहे, म्हणजे ज्या सुनीता विलियम्स आहेत ना, सुनीता विलियम्स ज्या आहेत त्या ऑर्बिट मध्ये फिरत होत्या, एवढ्या उंचीवरती होत्या पृथ्वीच्या समुद्र सपाटीपासून. या भागामध्ये टेम्परेचर बघा साधारण 1200 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात जवळ आहे, 7 ते 20 मीटर जाडी आहे. पाण्याची वाफ, ढग आणि धूळ सुद्धा आहे. स्ट्रॅटोस्फिअर दुसरा स्तर आहे पृष्ठभागापासून साधारणपणे या भागामध्ये ओझोनचा थर तिला काय करतो, प्रोटेक्शन. साधारणपणे 32 किलोमीटर उंचीवरती जे आहे त्याला ओझोन इज O3, सूर्यापासून येणारी ही नील किरण जे आहे किंवा ओझोन लेअर जे आहे ते अल्ट्राव्हायोलेट रेज, युव्ही रेज ज्याला आपण म्हणतो, घातक युव्ही रेज जे आहेत ऍब्झॉर्ब करतं, आणि जे चांगले युव्ही रेज आहेत जे गरजेचे आहेत हेच फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत. त्यामुळे ओझोनचा थर असल्यामुळे आपली पृथ्वी जी आहे ती प्रोटेक्टेड आहे. ओझोन जर आपण बघितला तर या ओझोनला थराला जे आहे छिद्र पडत आहेत, छिद्र. तर क्लोरोफ्लोरो कार्बन जे आहेत CFC जे आहेत यांचे काय करतात, याच्यावरती ओतीवरती अटॅक करतात, रेणू जे आहे त्याच्या ऑक्सिजन हा वेगवेगळा करतात, ही चेन रिॲक्शन चालते. थोडस जर कण गेला CFC चा, तो काय करतो, ओझोन लेअर डिप्लिशन साठी रिस्पॉन्सिबल. न्यूट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय, बघा आपण इलेक्ट्रॉन बघितला होता, प्रोटॉन बघितला होता, न्यूट्रॉन बद्दल जे आहे हॉर्न्स रुदरफोर्ड, जे थॉम्सन, निकोल टेस्ला की चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध जो आहे हा लावलाय जेम्स चॅडविक याने, लक्षात ठेवा. याबद्दल आयोगाने पूर्वी आहे ना. जेम्स चॅडविक भौतिक शास्त्रज्ञ होते ब्रिटनचे. 1932 मध्ये त्यांना न्यूट्रॉनच्या शोधासाठी 1935 चा भौतिक शास्त्रातील नोबेल. तर प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज आहेत, न्यूट्रॉन वरती जे आहे त्याच चार्ज नाही. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत हे कुठे आहेत, केंद्रकामध्ये आहे. आता जो अणू आहे किंवा रेणू आहे, या अणूच्या केंद्रकामध्ये जे आहेत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करतात, यांच्या भोवती जे फिरत चाललेले. येस, बघा पायथागोरस बॅच जी आहे आपली ही लाईव्ह बॅच चालू आहे. डेली 2 वाजता जे गणिताचे क्लास आपण घेतो, डिटेलमध्ये अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंतचं गणित जे आहे या बॅचेस मध्ये कव्हर केलं. आता काय आपण PS इयर क्वेश्चन्स बघूयात गणिताचे. ही बॅच झाल्यानंतर तुमच्यासाठी जे आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीची बॅच जी आहे ती चालू होणार आहे. कंबाईंड म्हणा किंवा राज्यसेवा म्हणा किंवा सरळ सेवा परीक्षा किंवा पोलीस भरती, पण या सर्व परीक्षांसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी अतिशय महत्वाचे विषय. कट ऑफ मधून पुढे निघायचं असेल, कट ऑफ साठी जे आहेत या प्रकारचे
हा जो विषय आहे गणित बुद्धिमत्ता सोबत चालणार नाही. तर केवळ 249 रुपयामध्ये म्हणजे 250 रुपये सुद्धा तुम्हाला द्यायचे नाही. त्यामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल. 999 रुपये प्राइस आहे. ऍक्च्युली प्राइस जी आहे ती 3000 समथिंग ऑलरेडी डिस्काउंट मध्ये चालू होती. त्याच्यावरती तुम्ही ते परत आता पाडव्यानिमित्त गुढी जो आहे हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर हॅज बीन ओरिजिन फ्रॉम द स्टेट ऑफ राजस्थान. राजस्थान मधनं उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या? नर्मदा अमरकंटक मध्ये आहे. तापी जी आहे ती बैतूल जिल्ह्यामध्ये कॅन्सल झाले. तर थोडं कन्फ्युजन बनास आणि मही मध्ये असू शकतं. तर मही जी आहे तिचा उगम इंडियाच्या टेकड्यांमध्ये. बनास नदीचा उगम राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील अरवली पर्वत कमनोर रांगेतील बेरोनका मठ आहे. बनास जी आहे ना ही पूर्णपणे कुठे वाहते? राजस्थानमध्ये. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची पण माहिती जी अपेक्षित आहे पूर्ण पाहिजे. इन जॉग्राफी. भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी 6500 किलोमीटर, 7016 किलोमीटर, 7517 की 6200. इंडियन कोस्टलाईन. बरेच वेळा प्रश्न. इंडियन कोस्टलाईन म्हणजे जे आहे भारताची मुख्य भूमी प्रणाली प्लस अंडमान अँड निकोबार. अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप समूह जे आहेत सगळे द्वीप समूह याच्यामध्ये टोटल 7517 किलोमीटर. भारताला जर आपण समुद्रपट्टी 7517 किलोमीटर, ज्यापैकी 6100 किलोमीटर लक्षात घ्या. एकूण जे आहे 7517 किलोमीटर हे त्यापैकी जे आहे 6100 मुख्य भूमीवरती आहे. बाकी जर आपण बेट बघितले तर म्हणजे मुख्य भूमी जर आपण बघितलं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका बघा. कुठली कुठली राज्य आहेत? गुजरात आहे. दादरा व नगर हवेली जे आहे. दमण जे आहे मेनली. त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्रानंतर गोवा. नंतर कर्नाटका. कर्नाटक केरळला. केरळनंतर पूर्व किनारपट्टी तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम. ही जी आहेत ही प्रमुख राज्य आहेत भारताच्या किनाऱ्यावरची. सर्वाधिक समुद्र किनारा जर आपण बघितला सर्वात लांब तर गुजरात राज्याला लाभलेला आहे. ठीक आहे. आणि इथे जर जसं आपण बघितलं या ठिकाणी अंदमान निकोबार द्वीप समूह या ठिकाणी जे अंदमान निकोबार द्वीप. तर इथे भारताच्या मुख्य भूमीला जर आपण बघितलं 6100 समुद्र किनारपट्टी आपल्याला दिसून येते. ठीक आहे. संध्याकाळच्या वेळी मी क्लास थोडा मुद्दामून घेत नाही. IPL मध्ये वगैरे तुम्ही असाल त्या. आज गुढीपाडवा असल्यामुळे ही जी ऑफर आहे बट कुपन्स आर लिमिटेड. 75% डिस्काउंट मिळू शकता. थोडा आहे गुढी आहे. फायदा घ्या मग. आता काय कंटिन्यू करायचं? गणित बुद्धिमत्ता चाचणी थोडे प्रश्न. रेडी टू टेस्ट युअर नॉलेज. अनालिसिस नॉलेज जे आहे हे आपण टेस्ट करूया. ओके. बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत आलेला आणि आपण आजचा जो क्लास घेतलेला म्हणजे काल जो आपला गणिताचा क्लास झाला स्पीड, डिस्टन्स, टाइम आणि त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतले. एक आगगाडी 110 मीटर फाटक प्लॅटफॉर्म जो आहे 40 सेकंदात पार कर. त्या फाटकावर उभ्या असणाऱ्या मुलास 30 सेकंदात पार कर. तर आगगाडीची लांबी
एक सूत्र जे आहे लक्षात ठेवायचं, एच टी व्ही आपण बोललेलो, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी. बर, आता एक ट्रेन जे आहे, समजा ट्रेन, ही ट्रेन काय करते, एक मुलगा जो आहे याला क्रॉस, या मुलाला क्रॉस करण्यासाठी तिला 30 सेकंदाचा, आणि दुसरं जे आहे, दुसरं काय घेतलेलं आहे याने, 110 मीटरचं फाटक जे आहे क्रॉस करत. ठीक आहे, तिला क्रॉस करायला किती वेळ लागतो, 40 सेकंद. ट्रेन इथनं सुरू झाली तर ट्रेन पण लांबी त्याच्यामध्ये वेळ लागेल, आणि लांबी प्लॅटफॉर्मची पण लांबी. चला मग सोडवण्याचा प्रयत्न करा. काढता येईल स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. इथे जे आहे तुम्हाला मांडणी जी आहे ती करावी लागेल. पण बघूया सगळं डिटेलमध्ये, तुम्हीच सध्या जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता इथे जर आपण बघितलं, ही म्हणजे काय पकडू आपण, या गाडीचा स्पीड पकडू. ओके, ही जो आहे आपण काय पकडला, स्पीड पकडला. आता या गाडीची लांबी जी आहे ही आपल्याला विचारलेली आहे, ही काढायची आहे. लांबी जी आपल्याला माहिती नाही, आपण कशाची, गाडीची लांबी जी आहे 100. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे त्या फाटकाला जी आहे, फाटक जे आहे, गाडी किती वेळ, फाटकावर उभा असलेला मुलगा जो आहे त्याला जे 30 सेकंदामध्ये पार करते, आणि गाडी विथ प्लॅटफॉर्म 40 सेकंद. इथे जर आपण बघितलं, गाडीचा वेग जो आहे तो सारखाच आहे, d इज इक्वल टू व्ही बाय टी. डिस्टन्स आपल्याला काढायचं ना, d इज इक्वल टू व्ही बाय टी. तर डिस्टन्स जे आहे ते दोघांसाठी का गाडीचं, येणार व्ही किती घेतला आपण, स्पीड घेतला व्ही, टी किती घेतोय, ह्या जो मुलाला पार करतोय हा 30 सेकंद. बरोबर, गाडीची एक्स आपण घेतो भागीला टाइम, एक्स बाय 30 जे आपल्याला. ठीक आहे, हा झाला मीटर पर सेकंद. पकडूया दुसरं. आता गाडी जी आहे 110 मीटरचं अंतर अधिक एक्सचं अंतर, किलोमीटर एक्स, 40 मीटर पर सेकंद. आता हे जे आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, एक्स बाय 30 जो आहे तो सुद्धा गाडीचा वेग झाला, आणि 110 प्लस एक्स बाय जो आहे हा सुद्धा काय झाला, गाडीचा वेग झाला. पहिली ही. आता या दोन्ही गोष्टी कशा असणार आहेत, d इज इक्वल टू व्ही टी. आपल्याला इथे काय म्हणता येईल, d इज इक्वल टू डी बाय टी येणार. थोडस मी झालं होतं, d इज इक्वल टू डी बाय टी, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स एक्स आहे, टाइम जो आहे 30 सेकंदाचा. 110 अधिक एक्स झालं 40. आता हे समीकरण जे आपल्याला सोडवायचं आहे, हे दोन्ही कसे आहेत, सेम आहेत. गाडीची व्हेलॉसिटी तर काही बदललेली नाही. तो एक्स बाय 30 10 प्लस बाय तिरका गुणाकार इथे जे आहे करा, आता याला सोडवण्याचा प्रयत्न करा. 40x इज इक्वल टू 30 इंटू 110 प्लस x इज प्लस 30. 3300 जे आहे आपण इथे. आता जेव्हा हे 30x जे आहे ते कुठे जाणार, राईटला जाणार.
3x minus x is double 0, 10x is 300, x ची व्हॅल्यू किती 330 वर चार्ज आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. नंबर 4 जे आहे हे करेक्ट आन्सर वर 30 मीटर जी आहे गाडीची लांबी. हा बघा, आपल्या बॅच मध्ये जे आहे अशा प्रकारचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या प्रकारचे बरेच प्रश्न आपण कव्हर केलेत. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने ₹1200 कर्ज घेतले. तिने कर्ज फेडताना ₹432 व्याज दिले, तर व्याजाचा दर किती? राज्यसेवा पूर्व 2018 आलेला प्रश्न. आता ज्यावेळी लक्षात घ्या, आपल्याकडे काही दिले नाही, इथे दिले सरळ व्याज. I इज इक्वल टू PNR बाय 100. आपण बघा हे सूत्र बघितलं होतं. आता याच्यामध्ये पी किती आहे? पी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ₹1200. ₹1200 ठीक आहे. याच्यामध्ये एन इज इक्वल टू काय? व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी. एन दिलेला नाही, एन इज इक्वल टू आर. आर इज इक्वल टू पण आपण आरच पकडू शकता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट किती मिळतं? 432. व्हॅल्यू टाका 432. हे जे सूत्र आहे ना, या सूत्रामध्ये व्हॅल्यू टाका. किती आहे? 1200. एन ची व्हॅल्यू आर आहे, आर ची व्हॅल्यू पण आर आहे. भागीला काय येणार? 100 येणार. कॅन्सर. ठीक आहे. तो आर गुणिला आर, आर चा वर्ग 12r स्क्वेअर. काय ना 12r स्क्वेअर 432. 432 डिवायडेड बाय हा 12 इकडे गेला तर काय होईल? भागाकारामध्ये 12 त्रिक 30, 12 सक 72, 36. आर स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला? 36 झाला. तो आर इज आर चा 6 एंड. हे आर ची व्हॅल्यू जे किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी आर ची व्हॅल्यू 6. काही विचारू शकतात आपल्याला. आता आर म्हटलं तर 6% येणार. रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला? 6% आहे. 6 इयर साठी कर्ज घेतलं, 6% दराने 6 वर्षासाठी ₹1200 400. हे प्रॉब्लेम जे आहेत महत्वाचे. बघा, आपल्या ही बॅच आहे ना, त्या बॅच मध्ये आपण हे सगळं काही कव्हर केलं. ही आपली अंकगणिताची बॅच आहे ना, त्या अंकगणिताच्या बॅच मध्ये सगळं काही आपण डिटेल मध्ये. हे जे लोक या बॅचला आहेत, पटापट हे प्रॉब्लेम जे आहेत ते सोडवू शकतात. पटापट प्रॉब्लेम सोडवू शकतात. त्या चक्रवाढ व्याजचं यासाठी मी क्लुप्ती सांगितली होती. एका रकमेने 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 10 होत असेल तर ती रक्कम किती? जसं कंपाऊंड इंटरेस्ट साठी आपण सूत्र वापरतो, अमाऊंट 1 प्लस आर बाय 100 टू द पॉवर एन. याच्यामध्ये जे आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय झालं? पी इंटू 1 प्लस आर बाय 100 द पॉवर एन मायनस वजा करावं लागेल. हे सगळं काढतो म्हटलं तर जरा थोडं डिफिकल्ट होईल. यासारख्या प्रश्नामध्ये थोड्याशा ट्रिक वापरायच्या. काय वापरायच्या बघा लक्षात. ऑप्शनच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ₹210 व्याज किती आहे? 2 वर्षासाठी. 2,000 जर आपण बघितले, 2,000 रुपयाचं 2 वर्षासाठी 10% दराने सरळ व्याजच किती होणार? ₹400. डायरेक्ट आपण सिंपल इंटरेस्ट पहिले काढून बघतो. ₹1000 जर बघितलं 2 वर्षासाठी 10% 100 दोन्ही वर्षीचं ₹200. सो इट इज नियर दिस. 2000 जर होत नाहीये तर 2100 होईल का? होणार नाही. 1021 जर आपण 2 वर्षासाठीचं व्याज बघितलं व्याज तर 102 एका दुसऱ्या वर्षीचं 102 हे किती झालं?
204.2. हे पण खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग या ज्या 102 पॉईंट वरती 10.21 रुपयाचं व्याज तर 14 हे जास्त झालं. मग ते काय आहे त्यासमोर काय 4 रुपये जे नाही ते ऑप्शन आपण डिलीट केले. त्यामधनं जे आपण उत्तर काढू शकतो किंवा आता प्रॉब्लेम जे आहे रिव्हर्सली सॉल्व्ह करायचं. रिव्हर्सली सॉल्व्ह कसं करायचं जेव्हा तुम्हाला उत्तर काढायचंय तर रिव्हर्स कसं सॉल्व्ह करतो आपण ट्रिक वापरली होती. 1000 रुपयाचं मुद्दल आहे 10% व्याजाने जे चाललेलं आहे आणि 2 वर्षाचं जे आहे चक्रवाढ व्याज यामध्ये लागणार आहे. ठीक आहे 1000 रुपयाचे 10% 100 रुपये पहिल्या वर्षासाठी 100 रुपये दुसऱ्या वर्षासाठी. लक्षात घ्या मांडणी. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये यावरती सुद्धा जे आहे पहिल्या वर्षीचं व्याज पडलेलं असेल 200 अधिक 10 तर 210 रुपये 1000 रुपयावरती आपल्याला 2 वर्ष. गॉट इट. सॉल्व्ह करताना थोड्या टेक्निक ज्या आहे आपल्याला वापरायच्या आहेत. या सर्व टेक्निक्स आपण आपल्या कोर्स कुठल्याही विषयाचा कोर्स तुम्हाला हवा असेल लवकरात लवकर आहे बॅचेस जॉईन करा. 75% आत्ताच जो आहे क्लास चालू असताना जवळपास 3 जणांनी जे बॅच घेतलेली आहे आतापर्यंत तो संधी दवडू नका. पूर्ण परीक्षा विमुख जो आहे आपण काय करतोय तयारी करतोय. एका वर्तुळाकार शेतीचे क्षेत्रफळ 13.86 हेक्टर आहे. प्रति मीटर रुपये 4.4 दराने शेतीला कुंपण घालण्यासाठी आता इथे जे आहे आयोगाने आयोगाच्या प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न आयोग गुगली टाकतोय गुगली. पहिले तर आपल्याला काय माहित पाहिजे हेक्टरचं कन्व्हर्जन जे आहे आपल्याला काय करता आलं पाहिजे स्क्वेअर मीटर है ना. वर्तुळाकार शेती आहे शेती जी आहे ती वर्तुळाकार आहे. ते हिचा क्षेत्रफळ जर काढायचं पाय आर स्क्वेअर शेतीचं क्षेत्रफळ याचा परीघ जर काढायचं असेल कुंपण जे घालणार आहे ते कुठे घालणार नेहमी पूर्ण एरियावरती थोडी घालतील पण जे घालतील ते कुठे घालतील या शेतीच्या परिघावर. त्याला 2πr हे सूत्र पण माहिती. ठीक आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला पाय स्क्वेअर माहिती. आता 1 हेक्टर बरोबर किती तर 10,000 मीटर. 100 मीटर बाय 100 मीटरचा जो प्लॉट असेल 10,000 स्क्वेअर मीटरचा आहे. लक्ष हे काय झालं 1 हेक्टर हे 13.86 10,000 स्क्वेअर मीटर. हे बघा काय येईल ठीक आहे 1 4 13,060 स्क्वेअर मीटर. दशांश चिन्ह जे आहे 1 द्यावं लागेल. 1,68,000 नाही का 13,80,000 चौरस बरोबर आहे का. कम करा बरं. याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर थोडं सॉल्व्ह करून पाय आर स्क्वेअर जे आहे
त्यावरनं आपल्याला जो आहे तो रेडियस क्षेत्रफळ किती आहे पायची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे ए इज पाय आर स्क्वेअर ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे पायची काय माहित नाही ए ची व्हॅल्यू काय आली जे आहे 3 2000 आर स्क्वेअर ठीक आहे ही आपल्या समोर बनलेली आर स्क्वेअर जे आहे मग त्याला आपल्याला अशा प्रकारे घेता येईल हे जे एरिया इज इक्वल आपण म्हटलं 13,800 याला जे आपण कन्वर्ट करू 138 करू लागले या दशांश ना आपण इंटू 7/20 22/7 इकडे बरोबर आर आर चा वर्ग आलं का लक्षात तो इथे जर आपण बघितलं सॉल्व करत गेलो 22 ने इथे भाग जाणारच आहे याला 22 32 बरोबर इथे येत आहे आपल्या समोर तर 441 441 हे काय आलं आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू काय येईल 41 कशाचा वर्ग आहे 2110 हा झाला रेडियस झाला लक्षात घ्या की आपल्याला काय पाहिजे होतं रेडियस पाहिजे होता रेडियस किती मिळाला आपल्याला 210 मीटर आता आपल्याला काय करायचंय कुंपण बनवायचंय कुंपणसाठी त्याचं किती लागेल 2 पाय आर है ना 2 इंटू पाय आर रेट किती आहे 4.40 आपण काय करू पायची व्हॅल्यू काय घेऊ 20/7 आपण कन्सिडर करू 2 इंटू 20/7 4.40 773 ठीक आहे हा. 5885 आता इथे जर तसं बघितलं ना हे दोन ऑप्शन जे आहेत 53 रुपयात होणार आहे का खरंच एवढ्या मोठ्या शेतीला पॉसिबल नाही 100 पण पॉसिबल आता इथे गडबड केली त्यांनी यापैकी ते इथे ऑप्शन मध्ये यापैकी नाही जर नसतं किंवा काही उत्तर दिलं असतं दुसरी काही व्हॅल्यू असती डायरेक्ट डे जे आपण 5808 जे इथे कन्सिडर करू चला तसं आता जर बघितलं चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोपऱ्यावर एक प्रत्येक बाजूवर समान अंतरावर एकूण 23 याप्रमाणे झाडे लावली तर बागेच्या सभोवताली एकूण किती झाडे लावली असते 2011 अशी काय आहे
चौरसाकृती बाग आहे. या बागेच्या किनाऱ्यावरती कॉर्नरवरती काय केलेलं आहे, एक झाड लावलं. ठीक आहे. आणि बाजूवर समान अंतरावर याप्रमाणे 23 मध्ये किती झाड आहेत, 23 ना, 23 झाडं आहेत. ते 23 चोक किती झाले, 92 झाडे. आणि 4 कोपऱ्यावरची 4 झाडं, या 4 कोपऱ्यावरची 4 झाडं. तर यायला पाहिजे 96. तर किती यायला पाहिजे, 96 हे उत्तर जे आहे याचं. ठीक आहे. संख्यांवरती प्रश्न आहे बघा. मी एका नैसर्गिक संख्येला 18 ने गुणले आणि दुसऱ्या नैसर्गिक संख्येला 21 ने गुणले, आलेल्या गुणाकारांची बेरीज केली, तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. छान असं प्रॉब्लेम आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊ वगैरे जे आपल्याला अगदी सिंपल आहे. समजा एक नैसर्गिक संख्या आपण एक्स मानू, थोडा रंगाची मी त्याला बरोबर. दुसरी नैसर्गिक संख्या जी आहे त्या आपण वाय मानू. आता काय म्हटलेलं आहे, 18x चा गुणाकार केला 21y, हे उत्तर किती यायला पाहिजे. बरोबर. ही जी आहे समजा ए बी सी डी जी काही संख्या असेल, ही ए ही संख्या आहे. आता थोडं यांना जर आपण बघितलं, यातला कॉमन मल्टिपल कोण आहे, 3 आहे. 3 कंसाच्या बाहेर घेतला, x प्लस 7y. आता जी काही 3x प्लस 7y जी संख्या आहे, या संख्येला 3 ने निशेष भाग जाणार. लक्षात आलं का. जी काही संख्या असेल, जी काही संख्या तुमची मिळणार आहे, ए ही जी संख्या आहे, या ए या संख्येला 3 ने भाग जातोय. त्याच्यामध्ये बघा 3 ने भाग जाणारी संख्या, 3 ची कसोटी काय आहे, जेव्हा सर्व संख्यांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची बेरीज केल्या जाते, त्यावेळी त्याला 3 ने भाग गेला पाहिजे. 2007 जर तुम्ही बघितलं, 2007 जी आहे ही एकमेव संख्या याच्यामध्ये अशी आहे, तिला 3 ने भाग जातो. करेक्ट आन्सर 2007. एका भागाकाराचा गणितात भाजक हा भागाकाराच्या किंवा भागफळाच्या म्हणजे कोशंटच्या 10 पट आहे, बाकीच्या 5 पट आहे. जर बाकी 40 असेल तर भाज्य किती. So this problem is for you in homework. अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला बघायचे आहेत, होमवर्क मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. हे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क मध्ये दिलेलं आहे. याचं उत्तर आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये बघूया. आणि जसं मी तुम्हाला बोललेलो, ही खूप उपयुक्त अशी बॅच तुमच्यासाठी आहे. अतिशय माफक दरांमध्ये बॅचेस अवेलेबल आहे. राज्यसेवा मुख्य, पूर्व मुख्य जे आहे किंवा कंबाईंड किंवा युपीएससी साठी फाउंडेशन म्हणून तुम्ही ही बॅच वापरू शकता, ज्याच्यामध्ये 6 to 12 एनसीआरटी जे कव्हर केलं जात आहे, ते सुद्धा मराठीमध्ये. जे एनसीआरटीचे सगळे विषय जे आहे परीक्षाभिमुख विश्लेषण त्याच्यामध्ये करणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्ड क्लासेस. इंट्रोडक्टरी प्राइस अगदी कमी आहे. मी कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती जा, एनसीआरटी बॅच 10,000 रुपयापेक्षा कमी नाही. इंट्रोडक्टरी प्राइस आहे, याची प्राइस जी आहे ती 11,990 रुपये होणार आहे. सध्या डिस्काउंट मध्ये एवढ्यामध्ये चालू आहे. बॅच जॉईन करा किंवा कंबाईन गट क ची तयारी करत असाल तर केवळ 990 रुपयामध्ये मला ही बॅच आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आता सध्या गुढी पाडवा ऑफर चालू आहे. गुढी कोड वापरा,
केवळ 249 रुपयामध्ये जी आहे बॅच तुम्हाला मिळेल, कम्प्लीट ग्रुप सी च्या साठी पूर्व परीक्षेची तयारी. ठीक आहे, तर भेटूया परत परत. तुम्हाला एक वेळा जे आहे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही रेग्युलरली आम्हाला जॉईन करून राहा. आपल्या लाईव्ह बॅचेसच्या माध्यमातून, क्विजेसच्या माध्यमातून अभ्यास लक्ष यावरती डेली क्विज उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा फायदा घ्या. भेटूया परत. बाय बाय. हॅव अ गुड डे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.